नमस्कार रसिकहो. शब्दांच्या पलीकडले या मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा एका गीताचा भावार्थ जाणून घेणार आहोत ज्यामध्ये केवळ भक्ती नाही तर सामाजिक विद्रोह दडलेला आहे. अन्याय आणि विषमतेनं व्यथित झालेल्या एका संवेदनशील कविमनानं थेट पंढरीच्या विठ्ठलालाच जाब विचारला आहे. या गीताचे शब्द आहेत पी सावळाराम यांचे, संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात हे गीत साकारलं आहे आशा भोसले यांनी. गीताचा मुखडा आहे, पंढरी नाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला. चला तर मग या समाजभान जागवणाऱ्या आणि अंतर्मुख करणाऱ्या गीतामागचा गर्भार्थ उलगडून पाहूया. या पॉडकास्टचं लेखन आणि मांडणी गिरीश घाटे यांनी केली आहे. नमस्कार श्रोते हो. वारकरी संप्रदायानं समतेचा संदेश दिला, पण समाजातल्या जातीभेदाच्या भिंती मात्र नाहीशा झाल्या नाहीत. शेकडो वर्ष अस्पृश्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेशच नव्हता. केवळ महार समाजात जन्म झाला म्हणून संत चोखामेळा यांच्यासारख्या थोर भक्तालाही विठ्ठलाच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला. संतांनी त्यांच्या भक्तीचा गौरव केला, पण समाजातल्या अस्पृश्यतेची अभेद्य भिंत तेव्हाही कायम राहिली. असं सांगितलं जातं की एका अपघातात भिंत कोसळून चोखोबांचा मृत्यू झाला, पण त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या अस्थींमधून विठ्ठल विठ्ठल असा नामघोष ऐकू येत होता. त्यानंतर त्यांच्या अस्थी विठ्ठल मंदिरासमोर समाधीस्थ करण्यात आल्या. आजही मंदिर परिसरातली चोखोबांची समाधी भक्ती आणि समतेची प्रेरणा देत उभी आहे. श्रोतेहो, अशा या विषम आणि अन्यायग्रस्त समाजव्यवस्थेवर सावळारामांनी आपल्या विलक्षण कविकल्पनेतून प्रखर भाष्य केलं आहे. ते अशी कल्पना करतात की समाजात माजलेल्या या अन्यायानं व्यथित झालेली रखुमाई स्वतः पांडुरंगालाच म्हणते, पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला. रखुमाई पांडुरंगाला सांगते, ज्ञानेश्वर तुकाराम यांसारख्या संतांच्या प्रेमामुळे, त्यांच्या निर्मळ भक्तीमुळेच आपण या पंढरीत राहिलो. त्यांच्या सहवासानं ही भूमी पावन झाली होती. पण आता ते संत राहिले नाहीत. त्यांच्या विचारांचाही लोकांना विसर पडला आहे. भक्ती मागे पडली आहे. भक्तीपेक्षा देवावर मालकी हक्क गाजवण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. ती पुढं म्हणते, ज्यांच्यासाठी विठ्ठल हाच एक आशेचा आधार आहे, ते हरिजन भक्त मंदिराच्या दारात उभे राहून दर्शनाची वाट पाहत आहेत. आणि दुसरीकडे काही भोंदू पूजक देव जणू स्वतःच्या मालकीचा असल्याप्रमाणे वागत आहेत. जिथे देवाच्या दारातच माणसामाणसात भेद केला जातो, तिथे भक्तीचं काय मोल? हे सगळं पाहून रखुमाईच्या अंतःकरणाला वेदना होतात. ती पांडुरंगाला ठामपणे म्हणते, ही विषमता, हा अन्याय आणि हा दांभिकपणा मला आता सहन होत नाही. तुम्ही माझ्याबरोबर येणार असाल तर चला, नाहीतर मला निरोप द्या. मी एकटीच ही पंढरी सोडून जाते. श्रोते हो, हा विचार काही नवा नाही. महाराष्ट्रातल्या संतांनी शेकडो वर्षापूर्वीच समतेचा आणि माणुसकीचा संदेश समाजाला दिला होता. त्यांनी सांगितलं, देवाला जातीचा, धर्माचा किंवा उच्च नीचतेचा स्पर्शही होत नाही. भक्तीच माणसाची खरी ओळख आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, चोखा मेळा बंका जातीचा महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीम. तुकाराम महाराज सांगतात की चोखा मेळा जातीनं महार असले तरी त्यांच्या अखंड भक्तीपुढे विठ्ठलानं स्वतःला झुकवलं. विठ्ठलानं कधीच जातीचा विचार केला नाही. त्याच्या दारी उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य किंवा जात धर्म असा कोणताही भेद नसतो. परमेश्वरासाठी प्रत्येक भक्त सारखाच असतो. पण दुर्दैवानं समाजानं हा संत विचार आचरणात आणला नाही. आणि नेमकं याच विसंगतीवर सावळारामांनी या गीतातून अत्यंत प्रभावीपणे बोट ठेवलंय.
हाच समतेचा विचार सावळारामांनी अत्यंत कल्पक आणि नाट्यमय पद्धतीनं या गीतातून व्यक्त केलाय. समाजातल्या विषमतेचा हा सल त्यांनी स्वतःच्या शब्दात न मांडता तो रखुमाईच्या मुखातून व्यक्त केलाय. त्यामुळे हे गीत केवळ सामाजिक टीका राहत नाही, तर ते करुणा, भक्ती आणि समतेचा प्रभावी संदेश देणारं काव्य बनतं. श्रोतेहो, पी सावळारामांचं हे गीत आपल्याला एक गोष्ट शिकवतं. देव मंदिरात नसतो, तो माणुसकीत असतो. या गीताचा हा गहन अर्थ मनात ठेवून ते पुन्हा एकदा ऐका. शब्दांच्या पलीकडे दडलेला त्याचा सामाजिक संदेश तुम्हाला निश्चितच नव्यानं जाणवेल. याच विचारांसह आजचा हा प्रवास इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया शब्दांच्या पलीकडलेच्या आणखी एका भागात. नमस्कार.